जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजी नजीकच्या तारदाळमधील स्वराज्य कॉलनीमध्ये राहणाऱ्या तात्यासाहेब शिवलिंग खिलारे हे पोलिसात साक्षीदार झाल्याने त्यांची दारात लावलेली दुचाकी आणि घराला आग लावून नुकसान केल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला। फिर्यादी खिलारे हे सेवानिवृत्त असून 60 वर्षाचे आहेत। पोलीस ठाण्यात ते साक्षीदार झाल्याचा राग येऊन आरोपी गंगा प्रवीण पाटील राहणार ड्रीम रिसॉर्ट जवळ संगमनगर तारदाळ आणि अब्दुल कयूम नौशाद तांबोळी राहणार स्वराज कॉलनी तारदाळ हे फिर्यादी खिलारे यांच्या घरी येऊन त्यांनी साक्षीदार होऊ नको असं सांगून पण साक्षीदार का झालास म्हणून खिलारे यांची दारात लावलेल्या MH 98895 या दुचाकीवर आरोपी गंगा पाटील याने पेट्रोल ओतलं आणि आरोपी तांबोळीने माचीसने आग लावली। यात सुमारे 15,000चं नुकसान झालं, तरी फिर्यादी खिलारे यांच्या घराच्या पार्किंग मधील भागासही आग लावून नुकसान केलं। याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला। अधिक तपास पोलीस शिपाई फुले करत आहेत। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।